मित्रांनो, आज आपण अन ॲस्ट्रोलॉजर्स डे या लेसनची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी जी आहे, त्याचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. आपण आपल्या चॅनलवर याआधी सुद्धा अन ॲस्ट्रोलॉजर्स डे या लेसनची समरी मराठीमध्ये अपलोड केलेली आहे. त्याचे 2 पार्ट्स आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्याला आधी तुम्ही बघावं. या ॲस्ट्रोलॉजर्स डेचे आईस ब्रेकर सुद्धा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहे. त्याला तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्यावा आणि त्यानंतर हे तिन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये दिलेले क्वेश्चन आन्सर आहे त्यांना सॉल्व्ह करावं. ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज. A1. Given below are some descriptions. Discuss them with your partner and find out one word for each of them. An example is given for you. खाली आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहे आणि त्याकरता एक शब्द आहे, त्याचं उत्तर आपल्याला एका शब्दात द्यायचं आहे. तर एक एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला आणि त्याचा आन्सर सुद्धा दिलेला आहे. दुसरं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल, चौथं एक्झाम्पल, जे नंतरचे नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. जे पहिलं एक्झाम्पल आहे, द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट्स, नेब्युली अँड गॅलेक्सीज. तर हे स्टार, प्लॅनेट वगैरे आहे, याची जी सायंटिफिक स्टडी केली जाते त्या ब्रँचला काय म्हणतात? तर त्याने त्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आपल्याला आन्सर दिलेला आहे, त्याला म्हटलं जातं ॲस्ट्रॉनॉमी. त्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल आहे, द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स, सन, मून अँड स्टार्स इन द बिलीफ that these movements can have an influence on people's lives. म्हणजे हे जे सूर्य आहे, सप्त सप्त ऋषी आहे किंवा ग्रह आहे, यांची मुवमेंट जी आहे, यांची हालचाल जी आहे, ती लोकांच्या जीवनावर एक परिणाम करते किंवा त्याचा लोकांच्या जीवनाशी काही संबंध आहे. या ब्रँचचा अभ्यास करणारी किंवा या पद्धतीचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे त्याला काय म्हटलं जातं? गेस करू शकता तुम्ही. त्याला म्हटलं जातं ॲस्ट्रोलॉजी. थर्ड नंबर, अ प्रेडिक्शन व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यामध्ये काय घडेल याचा जो अंदाज बांधला जातो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं प्रॉफेट ऑर ओरॅकल, भविष्यवाणी. त्यानंतर scientific discipline that studies mental states and process and behavior in humans and other animals. सायंटिफिक स्टडीने ॲनिमलचं किंवा मनुष्याचं जे एक मेंटल स्टेट आहे आपली, त्याचा अभ्यास केला जातो. त्या ब्रँचला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं सायकोलॉजी. काय म्हटलं जातं त्याला? सायकोलॉजी. त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड बघू. In the story, we are told that the town hall park was a remarkable place in many ways. For an astrologer to build his business, list the exceptional qualities of the place. जसं आपल्याला सांगितलेलं होतं स्टोरीमध्ये सुद्धा, शॉर्ट स्टोरीमध्ये, की टाउन हॉल पार्क हे जे प्लेस होतं, हे जे मार्केट होतं, ते फार मोठं मार्केट होतं. तिथे वेगवेगळे दुकानं होते. तर या सर्व गोष्टीचा ॲस्ट्रॉलॉजरला त्याचा बिझनेस सुरू करण्याकरता, ॲस्ट्रॉलॉजीचा जो बिझनेस होता हा सुरू करण्याकरता जी काही मदत झाली असेल, तर अशा गोष्टीची आपल्याला लिस्ट बनवायची आहे की कुठल्या कुठल्या गोष्टी तिथे होत्या त्या प्लेसवर. तर काय काय होतं तिथे? फार क्राऊड होता. तो ॲस्ट्रॉलॉजर करता बेनिफिशियल होता, कारण की जितकी जास्त गर्दी तितके जास्त त्याच्याकडे ग्राहक येणार होते. अ व्हेरायटी ऑफ शॉप्स, हे सुद्धा त्याच्याकरता बेनिफिशियल होते, कारण की शॉपमध्ये जास्त गर्दी होणार होती शॉपिंग करायला,
आणि ऍस्ट्रॉलॉजर सुद्धा तिथेच बसत होता त्या शॉप्सच्या आजूबाजूला, त्यामुळे तिथे लोक त्याच्याकडे यायचे. मॅजिकल शोज सुद्धा तिथे चालू होते त्या मार्केटमध्ये. पीपल केम फ्रॉम डिफरंट एरिया, आणि वेगवेगळ्या एरियातून, कारण की आधीच आपल्याला जे डिस्क्रिप्शन दिलेलं होतं आर के नारायणनी, त्यामध्ये म्हटलेलं होतं की हे फार मोठं मार्केट होतं. हे मार्केट नेहमी गजबजलेलं असायचं. म्हणजेच या मार्केटमध्ये वेगवेगळ्या एरियातून, आजूबाजूच्या एरियातून लोक यायचे टू बाय डिफरंट थिंग्स, वेगवेगळ्या गोष्टी विकत घेण्याकरता. त्यानंतर द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप्स लाईट्स, आणि तिथे म्युन्सिपल लाईट्स नव्हते, त्यामुळे जे शॉपचे लाईट होते आजूबाजूला, जे गॅस लाईट होते, त्या गॅस लाईटचाच आधार घेऊन ऍस्ट्रॉलॉजर अंधारामध्ये किंवा कमी प्रकाशामध्ये त्याचं भविष्य सांगत होता. त्याचा सुद्धा त्याला काही विशेष फरक पडत नव्हता, त्याचा ऍडव्हान्टेजच त्याला होत होता, डिसएडव्हान्टेज नव्हता त्या गोष्टीचा. तिथे स्टोलन हार्डवेअर अँड जंक हे सुद्धा दुकानं होते. चोरीचं जे सामान मिळतं हार्डवेअरचं, या चोरीच्या हार्डवेअरच्या सामानाची दुकानं सुद्धा तिथे होते. नॅरो रोड, नो म्युन्सिपल लाइटिंग, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे, स्टोरीमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये आर के नारायणनी फार सुंदर पद्धतीने हे सांगितलेलं आहे. तर या सर्व गोष्टी तिथे होत्या. या सर्व एक्सेप्शनल गोष्टी तिथे किंवा क्वालिटीज तिथे त्या ठिकाणच्या होत्या असं आपल्याला म्हणता येईल. The astrologer never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, discuss the reasons behind it. काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, की ऍस्ट्रॉलॉजर त्याचं तोंड उघडत नव्हता, म्हणजे ऍस्ट्रॉलॉजर कधीच काही स्वतःहून बोलत नव्हता जोपर्यंत समोरचा व्यक्ती ऍटलिस्ट 10 मिनिट बोलणार नाही. म्हणजे तो आधी समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण ऐकून घेत होता आणि त्यानंतरच काही ऍडवाइस देत होता किंवा सजेशन्स देत होता. असं का बरं? पहिलं आन्सर दिलेला आहे, ही इज गुड ऍट रीडिंग द पीपल. त्यानंतर ही इज क्लेवर, तो हुशार होता, त्याला माहिती होतं, त्याला भविष्य तर सांगता येत नव्हतं, काही त्याचं भविष्य सांगण्यामध्ये काही शिक्षण झालेलं होतं का नाही. तो हुशार होता, तो आधी ऐकून घेत होता आणि त्यातूनच काही पॉइंट घेऊन त्या लोकांना सांगत होता. ही कलेक्ट्स इन्फॉर्मेशन फ्रॉम दी स्पीकर पासून तो काय कलेक्ट करत होता, तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करत होता ऐकून. ही गेट्स इनफ स्टफ फॉर आन्सर, आणि आन्सर सांगायला त्याच्याकडे फार माहिती गोळावून जात होती या पद्धतीमुळे. ही ट्राईज टू शो दॅट ही नोज एव्हरीथिंग, आणि तो शांतपणे याकरता सुद्धा ऐकत होता की तो हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की त्याला सर्व काही माहिती आहे. तुम्ही म्हणजे समोरचा व्यक्ती जो सांगत आहे ते सर्व काही मला माहिती आहे, असं असं तो दाखवण्याचा ढोंग करत होता किंवा असं तो दाखवत. A2, the tactics used by the astrologer to earn his wages are, म्हणजे कुठल्या कुठल्या टॅक्टिक्स मीन्स कुठल्या युक्त्या ऍस्ट्रॉलॉजर करत होता त्याचे वेजेस, म्हणजे त्याची कमाई करण्याकरता किंवा त्याचं पोट भरण्याकरता. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला अनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स, त्यानंतर शिवर्डनेस, त्यानंतर ही युजेस ऑल हिज इक्विपमेंट्स व्हेरी क्लेवरली, जे काही इक्विपमेंट्स होते त्याच्याकडे साहित्य होतं तो फार क्लेवरली हुशारीने ते यूज करत होता. असं दाखवतच नव्हता की त्याला ऍस्ट्रॉलॉजीचं काही येत नाही. यूज ऑफ जनरल स्टेटमेंट्स, तो जनरल स्टेटमेंट्सचा यूज करत होता, जसं की तुमच्या जीवनामध्ये एक बाई आहे, तुमच्या जीवनामध्ये अशी व्यक्ती आहे ज्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतो, या पद्धतीचे स्टेटमेंट तो यूज करत होता. कधी तो म्हणत होता की तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळेच तुमचे कामं होत नाही. ही ट्राईज टू स्टडी ह्युमन नेचर, आणि ह्युमन नेचर जे आहे आपण एक विशिष्ट प्रकारे वागतो आणि तेच स्टडी करण्याचा तो प्रयत्न करत होता आणि त्यातूनच आन्सर देत होता. An astrologer's appearance helps to create an impression on his clients. Complete the following. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजरची जी वेशभूषा होती
जो दिखावा होता ऍस्ट्रॉलॉजर्सचा, तो त्याला कशी मदत करत होता त्याचे क्लायंट शोधण्यामध्ये किंवा त्यांच्या क्लायंट्सवर इम्प्रेशन पाडण्याकरता? तर त्या कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या ज्यामुळे इम्प्रेशन पडत होतं? द टर्बन ऑन हिज हेड, द स्पार्कलिंग आई, चमकणारे डोळे, हिज बियर्ड, त्याची दाढी, हिज सॅफ्रॉन कलर क्लोथ्स, त्याचे शेंद्री कलरचे ते कपडे, वर्मिलियन ऑन फोरहेड, त्याच्या फोरहेडवर जे सिंदूर होतं ते सुद्धा, त्यामुळे सुद्धा तो एक खराखुरा ऍस्ट्रॉलॉजर वाटत होता. रुद्राक्ष माला, आणि त्याच्या गळ्यामध्ये काय होती? रुद्राक्षाची माळ होती. त्यामुळे सुद्धा या सर्व त्या गोष्टी होत्या ज्या गोष्टीमुळे त्याचं इम्प्रेशन त्या क्लायंट्सवर म्हणजे येणाऱ्या व्यक्तीवर पडत होतं. Read the following sentences and choose the correct one. म्हणजे खाली आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहे आणि त्याचे ऑप्शन्स पण दिलेले आहे. तर आपल्याला या सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे? ते सेंटेन्स वाचायचं आहे आणि त्याचा करेक्ट जे ऑप्शन आहे ते चूज करायचं. सेंटेन्स काय आपल्याला दिलेलं? The astrologer says that if Guru Nanak leaves his village again he would. समजा गुरु नायकनी त्याचं विलेज पुन्हा सोडलं तर गुरु नायक सोबत काय होईल, असे खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. स्टोरीमध्ये आपल्याला माहिती आहे की ऍस्ट्रॉलॉजरनी त्याला कुठला ऍडवाइस दिलेला होता की जर तू लक्षात ठेव, जर तू तुझं गाव सोडलं तर रिटर्न दी मनी पहिला ऑप्शन आहे, फेस डेंजर दुसरा ऑप्शन आहे, गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हु ट्राईड टू किल हिम हा तिसरा ऑप्शन आहे, आणि चौथा ऑप्शन आहे नॉट फाइंड द किलर. आन्सर आपल्याला माहित आहे. आन्सर काय यायचं? ऍस्ट्रॉलॉजरनी त्याला म्हटलेलं होतं की त्यांनी जर पुन्हा जर घर सोडलं तर त्याच्या जीवाला भीती आहे. दॅट इज फेस डेंजर, सेकंड नंबर. According to the narrator, the astrologer's success in his profession is primarily due to, म्हणजे जे ऍस्ट्रॉलॉजरला जे सक्सेस मिळालं आहे त्याच्या प्रोफेशन मध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये, हे कशामुळे मिळालं? याचे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे. त्यातला करेक्ट वन आपल्याला वी हॅव टू चूज करेक्ट वन फ्रॉम इट. पहिला ऑप्शन आहे लक, लकमुळे मिळालं का? दुसरा आहे द बार्गेन्स ही ड्राईव्ह. तिसरा ऑप्शन आहे हिज अफिअरन्स, त्याची वेशभूषा. चौथा ऑप्शन आहे हिज अंडरस्टँडिंग ऑफ द पीपल. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही गेस करू शकता. आणि इथे फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. आन्सर हिज अंडरस्टँडिंग ऑफ दी पीपल. तो का बरं इतका सक्सेस झाला होता? कारण की तो ह्युमन नेचरचा अभ्यास करायचा, विशिष्ट व्यक्ती विशिष्ट परिस्थितीमध्ये कसा वागतो याचा अभ्यास करायचा, आणि त्यावरून तो जर्नल स्टेटमेंट्स करायचा. ओके. The story suggests that the astrologer's comments and observation please people by. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजरचे जे सजेशन होते, जे कमेंट्स होते, ऑब्झर्वेशन होतं, ते लोकांना कसं आवडायचं? लोकांना ते प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून, प्रूविंग as time passes to have been true, flattering them or supporting their views, helping them to learn to solve their own problems. काय ऑप्शन बरोबर आहे यातला? तिसरा, थर्ड वन. ही यूज टू फ्लॅटर विथ देम, म्हणजे तो त्यांची स्तुती करायचा, त्यांचे व्ह्यूज जे होते ते त्यांना सपोर्ट करायचा, आणि त्यामुळेच लोकांना ऍस्ट्रॉलॉजरच्या ज्या कमेंट होत्या त्या कमेंट आवडायच्या. गुरु नायक कन्सल्ट्स द ऍस्ट्रॉलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स. गुरु नायक ऍस्ट्रॉलॉजर सोबत का कन्सल्ट करतो किंवा का बरं भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? त्याला कशाची गरज होती? टू अंडरस्टँड द पास्ट, find out
who the astrologer is, make some money through a bet, get the answer to a specific question. आणि आन्सर काय आहे? टू गेट दी आन्सर ऑफ दी स्पेसिफिक क्वेश्चन. त्याला एका विशिष्ट क्वेश्चनचं आन्सर हवं असतो. बघा, जेव्हा ऍस्ट्रॉलॉजर त्याला जनरल स्टेटमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करतो की तुझ्या जीवनात असं तसं या पद्धतीचं, तेव्हा तो काय म्हणतो? स्टॉप, मला यातलं काहीही नको, मला ही अशी कुठलीच माहिती नको. मला कुठली माहिती हवी आहे? तर मला एका विशिष्ट क्वेश्चनचा आन्सर हवा आहे. आणि तो क्वेश्चन कुठला असतो? की मी ज्या व्यक्तीच्या शोधात इथे आलेलो आहे तो व्यक्ती मला मिळेल का? गुरु नायक is looking for the man who tried to kill him. गुरु नायक का बरं त्या माणसाच्या शोधात असतो त्याने ज्या माणसाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला असतो? टू टेक रिवेंज, रिवेंज घेण्याकरता. टू गेट अन अपॉलॉजी, क्षमा मागण्याकरता. टू डिमांड अन एक्सप्लेनेशन, टू प्रूव्ह दॅट द मॅन वॉज अनसक्सेसफुल. किंवा त्याला असं तर सांगायचं नसेल की तू मला मारण्याचा प्रयत्न केला पण तू सक्सेसफुल झाला नाही, मी अजूनही जिवंत आहे. आपल्याला आन्सर माहित आहे. का बरं तो गुरुनायक त्या व्यक्तीला शोधत असतो? टू टेक रिवेंज. The astrologer's remark makes Guru Nanak feel all of the following except relieved, suspicious, impressed, disappointed. ऍस्ट्रॉलॉजरनी जो रिमार्क दिलेला होता की तो व्यक्ती आता जिवंत नाही आहे, तर त्यामुळे गुरुनायकला काय वाटलं होतं? काय गुरुनायक म्हणजे जे खाली जे ऑप्शन दिलेलं आहे याच्यापैकी काय वाटलं नव्हतं, असा हा क्वेश्चन आहे. तर सस्पिशियस, reactions of the astrologer's wife to his news suggest that. ऍस्ट्रॉलॉजर बघा फार अंधार झालेला असतो, मध्यरात्र झालेली असते, ऍस्ट्रॉलॉजर घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो त्याच्या पत्नीशी बोलतो. तो त्याचं पास्ट, जे कधीही शेअर न केलेलं काही पास्ट असतं तो तिच्याशी शेअर करतो. आणि त्यावर पत्नीची काय रिॲक्शन असते? was unaware of his past, has been worried about his safety, has known him since he was young, is concerned about her future with him. Answer: was unaware of his past. म्हणजे तिला याच्या पास्ट बद्दल, ऍस्ट्रॉलॉजरच्या पास्ट बद्दल कुठलीच माहिती नसते. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे, read the following sentences and find out true and false sentences. Correct the false sentences. म्हणजे खाली आपल्याला काही वाक्य दिलेली आहे, ती चूक आहे की बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि ती जर चूक असेल तर आपल्याला बरोबर सुद्धा काय आहे वाक्य ते सांगायचं आहे. The astrologer gave a correct prediction to the client about his past, that he was stabbed, thrown into a well and left for dead. म्हणजे जो क्लायंट होता गुरु नायक, त्याला ऍस्ट्रॉलॉजरनी जी माहिती सांगितली होती की पास्ट मध्ये तुला कोणीतरी स्टॅब केलेलं होतं आणि त्यानंतर विहिरीमध्ये टाकून दिलेलं होतं, मरणाकरता सोडून दिलेलं होतं, तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे? द स्टेटमेंट इज ट्रू. नेक्स्ट,
When the astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. आणि ॲस्ट्रोलॉजरला जेव्हा माहिती झालं की मी ज्या माणसाला मारलेलं होतं तो असंच समजत होता की मी त्याला मारलेलं होतं, तो मरण पावला. आणि तेव्हा ज्याला आणि त्यानंतर जेव्हा तो त्या व्यक्तीला पाहतो म्हणजे गुरु नायकला पाहतो, तर जो एक गिल्टीनेस असतो त्याच्या मनामध्ये, त्यापासून त्याला मुक्तता मिळते. द स्टेटमेंट इज ट्रू. नेक्स्ट, The astrologer tried to back out of the deal and talk about the client's past. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरला त्या डील मधून तो बाहेर येतो, म्हणजे तो डील मान्य नाही आहे असं सांगतो, आणि तरी तो त्या गुरु नायकला त्याच्या पास्ट बद्दल सांगतो. अँड द आन्सर इज फॉल्स. स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. तर खरं स्टेटमेंट काय आहे मग? The astrologer demanded more money to talk about the client's past. म्हणजे तो गुरु नायकला पुन्हा पैसे मागतो. तुला जर भविष्य जाणून घ्यायचं असेल तर तुला जास्त पैसे द्यावे लागतील असे तो त्याला म्हणतो. नेक्स्ट, the astrologer rescue himself from गुरु नायक रिवेंज. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर स्वतःला गुरु नायक जो रिवेंज घ्यायला आलेला असतो त्यापासून वाचवतो का? द स्टेटमेंट इज ट्रू. तो फार चतुराईने आणि क्लेवरली त्याच्या बुद्धीचा आणि युक्तीचा वापर करून स्वतःचा गुरुनायक कडून बचाव करतो. नेक्स्ट, द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन अँड शुड नॉट रन अवे फ्रॉम अवर मिस्टेक्स. आपण जे जे केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या हातून काही चुका झालेल्या असतील आणि आपण त्या चुकीला रिस्पॉन्सिबल असेल तर आपण त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यापासून दूर पळायला नको. असा या स्टोरीचा मॉरल आहे का? असं हे स्टेटमेंट आहे. द आन्सर इज ट्रू. हो, हाच या स्टोरीचा मॉरल आहे. थँक्स फॉर वॉचिंग आशिष सरकी क्लास. अशा पद्धतीने आज आपण अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे या लेसनची जी ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज होती त्याचा पार्ट 1 कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दॅट इज आशिष सरकी क्लास. आपण या चॅनलवर रोजच असे नवीन नवीन 12वी इंग्लिशशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो. थँक्यू.